गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. ॲक्च्युली झाली आहे संध्याकाळ. मी ॲक्च्युली व्लॉग अपलोड करतो आणि तेच टायमिंग लावलं आहे. सेव्ह किती टायमात होते, अपलोड किती टायमात होतं. भावे पण चालली. बाय बाय. काय सरुताईला वेट मशीन पाहिजे होती. हा वेट मशीन आहे. तिला साडी पण हवी होती. ती लग्नाला जाणार. वेट मशीनचं त्यांना वेट चेक डाएट वरती जातं ना. बोलली ना ते लोक राऊंड बिऊन मारलं जातं ते आजकाल. हा हा हा. इकडे जेटीला. अच्छा. मग त्यासाठी तिला वेट चेक करायला हवं. तिचं 66 आहे. आणि तुझं 48. 50च्या आत. माझं पण 72 73 होतं. जिम. येस. चला बघू पण गेली आता सरुताईंकडे. आपल्याला एक व्हिडिओ आहे डिओड्रेंट वाला करून घ्यायचा. तो करून घेऊया म्हणजे थोडंसं फ्री. बिकॉज उद्या येणार आहेत घरी कोण, स्वातीताई आणि युगम आणि किरण जिजू. येस. आणि उद्याच बरोबर का 2 तारखेला? नाही उद्याच. मी आता ते बिल्डिंगचे सोसायटी रूल्स आपल्याला बोर्ड प्रिंट करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी गेलेलो फ्रेंड्स इथे DTP शॉपमध्ये, DTP ऑपरेटरकडे. तिथून आता आपण चालू पेट्रोल भरायला. बिकॉज गाडीतलं पेट्रोल कमी झालं माझ्या लक्षातच नाही, कारण की आजकाल कारने जास्त फिरून होत आहे. थँक्यू. चटणी वेगळीच आहे फ्रेंड्स. खूप दिवसापासून येता आता दिसायचा डाळीचा वडापाव म्हटलं ट्राय करतो. चटणी कशाची आहे तुमची? डाळीची वेगळीच आहे. बेस्ट आहे फ्रेंड्स. चटणी काहीतरी वेगळीच आहे आणि ती वड्यासोबत अजून टेस्टी लागते. मी पेस्ट्री मागवलं मला. मग मला राहू दे, मी जेवलो नव्हतं करा. अरे आहे ते खूप काय काय ते वेगवेगळ्या ह्याच्यातून मागवणार मग काय नाही. अंदी मला वाटलं सूर्य आणायला गेलीस की काय. जा घेऊन ये जा. चोरी जर घेऊन ये ना. काय मागवलंय? भाव्यासाठी डोनट. मी पण खायला. मी पण खाऊ. अरे बाप रे. डोनट प्रो मॅक्स. मी सकाळी पण एक छोटासा डोनट खाल्लेला बघूसाठी मागवलेला पूजाने. टेस्टी लागतो हा डोनट. हॅपी बर्थडे जोलो. हॅपी बर्थडे जोलो. सांडू नकोस, मी झाडू मारले. हे घे तू खबस खा. हे घे. तुला भरवलं मी. थँक्यू बेटा. हे तुला मागवलं. हा केक मला आई शपथ. मी नाही खाणार. ठीक आहे. चीज केक. बघितलं फ्रेंड्स, असे खूप सारे आउटलेट आहेत घरात जवळच, असे की आपण वॉकेबल पण 10-5 मिनिटावरती जाऊन चालू शकतो. आहे की नाही मुलं? खूपच आहेत. हे तर केक बिकचे ना असे स्टॉल असतात. स्टॉल परत केकच नाही पण फिरण्यासारखं पण किती साऱ्या गोष्टी आहेत. फिरायला, माइंड रिलॅक्सिंग वाल्या, रेस्ट वाल्या, टाइमपास वाल्या. एवढंच की चला ठीक आहे, मॉल नाही बनले अजून, बनतील ते पण येत्या काळात. ऐकले मी कुठं कुठे मॉल प्रपोज आहेत वगैरे. बट
जस्ट घरामध्ये आपलं थोडंफार ते पाण्याचं लिकेज होतं याच्यामुळे अजून असं नाही की आम्ही अति घाई केली घर घ्यायला. कमेंट्स येतात की तुम्ही खूप घाई केलीत काय म्हणून हे घर घेतलं खा ना तुझं. आणि काय नीट बघितलं नाही. लोक घर घेताना 10-10 वर्ष वेट करतात, इतके वर्ष वेट करतात. मान्य आहे, आम्हाला तेवढं वेट नाही करायचं. ठीक आहे, लवकर गोष्टी अजून 10 वर्षानंतर होऊ शकतं अजून दुसरी प्रॉपर्टी आलेली असेल, ही असून पण दुसरी तिसरी चौथी आलेली असेल प्रॉपर्टी. घाई नाही केली, राईट टाईममध्ये घेतलं आम्ही. आता 30मध्ये आहेत दोघं पण, बाळ झालंय. मला नाही पाहिजे रेंटवरती राहून, म्हणजे रेंटवरती राहणं पण काय हे नाही आहे. ऑफकोर्स ते हाफ ऑफ द पॉप्युलेशन तसंच रेंटेडच असतात. ठीक आहे, आम्ही पण रेंटवरती राहिलो आहे. बट ते ॲड्रेस चेंज करा, हे करा ते करा, ह्याच्यासाठी त्याच्यासाठी परत ते सगळे नको झंझट. आणि एक स्वतःचं घर हवं आहे मला. ॲक्च्युअलमध्ये तसं नाही काय किंवा की बाबा पुश्तेनी प्रॉपर्टी मला काही भेटणार आहे. ठीक आहे, मी त्या होपमध्ये पण नाहीच आहे. आता माझ्याबद्दल तर मोस्टली सगळ्यांनाच माहिती आहे, तरी पण अजून काय काय कमेंट येतात, असं काय तुझं मॉम डॅडबद्दल काय बोलणं चालू असं लोकांचं, कुणाला नाही माहिती. तर इन शॉर्टमध्ये येस, माय पेरेंट्स आर सेपरेटेड आणि मॉम अँड दे बोथ गॉट रिमॅरिड आफ्टरवर्ड, म्हणजे लिव्हिंग द हॅपीएस्ट लाईफ. आय वॉज बीन लेफ्ट अलोन. ठीक आहे, ते आता झालं, मी मोठा झालो, मला स्वतःला एक बाळ आहे आता, झालं ते. बट मला काय पुष्टीने जमीन किंवा काय घरदार भेटणार नाही कुठूनच, कोणतं पॅरेंटियल अँसेस्ट्रल काय. आय मीन मला कुठेच काय काउंट नाही केलं जात. ते खातेस का फेकून? फक्त पूजासोबतच आहे, तीच लाईफ आहे. मला माझी प्रॉपर्टी कमवायची आहे की नाही. घर फक्त ह्या प्रॉब्लेमसाठी असं नाही बोलू शकत की यार तुला घाई केलीस घर घ्यायला. नाही केली घाई, प्रॉपर उलटा येऊ असं वाटतं उशीर गेला. आत्तापर्यंत 4-5 वर्ष EMI गेले पाहिजे होते. आणि मी काय EMI पण इतका वर्ष ठेवणार नाही. तो 20 वर्षाचा जसं मी सांगितलं किती वर्षाचा आहे काय, त्याचं पण एकदा ब्लॉगमध्ये शेअर केलं ना आपण किती पूर्ण ब्लॉग घराच्या ह्याच्यासाठीच शेअर केलाय. मग तुला वाटतं आपण गेला काय घर घाई केला, घर घाई केलं. लवकर अजून लवकर घेतलं पाहिजे होतं. आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो असा नाही की फक्त आपल्याच घरात आहे. प्रॉपर्टी फ्रेंड्स पूर्ण बिल्डिंग भरली आहे लोकांनी. आणि हो, थोडंसं ते पाणीचं होतंय, ते बाथरूम मधलं ते लिकेज पण आपल्याला समजून आले कशामुळे. ते टाईल्समध्ये ते बाथरूमच्या मध्ये थोडं गॅप पडत जातो ना वर्षांनी. मग आणि हे घर तर होतं 6-7 वर्ष बंद आहे की नाही रे. आल्यानंतर आपल्याला हा प्रॉब्लेम समजला, कारण की तो कोणी राहतच नव्हतं. घेणाऱ्यांनी फक्त इन्व्हेस्ट करून ठेवलेलं आहे फ्लॅटमध्ये. मधून ते पाणी जातं ना बाथरूमच्या टाईल्समधून, मग ते पाणी हळूहळू इथून भिंत्यांवरती आजूबाजूनी सडत जातं. म्हणून बाथरूमच्या आतून पण टाईल्स आहेत पण बाहेरून नाही आहेत. आता बाहेरून तेवढं आपल्या तरी घरात तेवढं आहे. त्या गोष्टी आरामात सॉल्व्ह होऊ शकतात आहे का. आणि आम्ही ऍक्च्युली केल्या पण आहेत त्या सॉल्व्ह. ते जर अगोदर कळलं असतं ना तर अगोदरच गोष्ट ती केली असती, पण ते नाही कळालं. गोष्टी समजायला वेळ लागतो, प्रत्येकाला लगेच समजतं तशातला भाग नाही आहे. तर आम्हाला त्या गोष्टी समजायला वेळ लागल्यानंतर त्याचं रिझॉल्युशन पण केलं. रिझॉल्युशन केल्यानंतर हळूहळू गोष्टी नीट पण होत चालल्यात. आणि इनफॅक्ट आता सुकलं पण आहे ते काय ग्राउटिंग केली आपण, ग्लू ग्राउटिंग त्यांनी केली, ते थांबलं पण आहे सगळीकडचंच. पण आता ते जे तुम्हाला वाईट दिसत असेल ना, त्याच्यावरती आम्ही स्वतः गोष्टी करतोय. सगळ्या गोष्टी माहिती करण्यासाठी सोशल गुगल मीडियावरती आहे सगळं, सोशल Search मीडिया, engine, युट्यूब, platform सगळ्यावरती गोष्टी समजून येतात. त्याच्यामुळे एवढं काय पहिल्यासारख्या गोष्टी हार्ड नाही झाल्यात, सगळ्या गोष्टी तर इझी झाल्यात. तर मग त्याच्यावरून थोडी बहुत आम्ही माहिती घेऊन त्या गोष्टी केल्यात. आणि बाकी आहे, पूर्ण पण केलं नाही, बाकी आहे. बिकॉज आमचे इतर गोष्टींमध्ये पण कामं असतात. तुम्हाला असं वाटतं की उठणं बसणं खाणं पिणं त्याच गोष्टी करणं, असं नाही आहे. आमच्या लाईफमध्ये इतर गोष्टीसुद्धा असतात. त्या जे की करतो सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावरती सगळ्याच गोष्टी शेअर होतात असं नाही. आणि हे गोष्टी प्रॉब्लेम असेल की आरामात सॉल्व्ह होतील, एका दिवसात पण होणार आहेत. आता परत गॅप झालाय कारण की आम्ही परत काही दुसऱ्या कामांमध्ये आहोत. 2 दिवस झालं बिझी चालू आहे. तर ते होईल तसं होईल, करू. अजून घर घेऊन 1 वर्ष पण झाला नाही. ठीक आहे ना. तर कित्येक वर्ष राहतात तरी घरामध्ये ओलावा येतो, हे होतं. पण घर आहे यार. ओके, कशातूनच नाही, कसलीच प्रॉपर्टी नाही. मायनसमध्ये असलेला माणूस त्याचं तर स्वतःचं घर झालंय. आणि विरार बोलतात की तुम्ही एवढा लांब घेतला नाही.
बाबा इथं आता विरार अहमदाबाद मुंबई अहमदाबाद वाली ती ट्रेन होते इथूनच होते. आता इथून ते बदलापूर अलिबाग इथून तिथून ते कॉरिडॉर हायवे वगैरे सगळं बनणं चालू होतंय. जेट्टी ओपन झाली त्या दिवशी. मी तर 2 दिवसाआड जेट्टीला जात असतोय की नाही, कार घेऊन निघतो, पण बस मी थोडंसं म्हणते, फिरून येतो. विरार- म्हणजे फिरण्या म्हणजे अशा ठिकाणी घर घेतलंय ना आपण, इतकं बेस्ट ठिकाणी की या साईडला गेलं की विलेज टाईप लुक आहे आणि मस्त फील आणि आहे. दुसरी या साईडला गोष्ट, एक कमर्शियल मिनिटं थांब जरा. दुकानं विकानं घरं विरा थांब ना. सगळं बेस्ट. गोरेगाव सारख्या एरियामध्ये राहत होतो का, तर तिथे आमचे जॉब होते. जॉब्स होते. हर्ष अंधेरीला जॉबला होता आणि मी तर घराच्या बाजूलाच जॉब होते, म्हणून ते मस्ट होतं की तिथे राहणं, आम्हाला ट्रॅव्हल इझी पडेल त्या गोष्टींचा. आता आम्ही दोघंही जॉबला नाही आहेत, सो आमचं आमचं प्रोफेशनच ट्रॅव्हल असं आहे की जिथे आहे तिथे आणि प्रोफेशन. ट्रॅव्हल होत नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला खूप इझी पडतं राहणं आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करणं पण इझी होतं. कुठे जर बाहेर जाणंच होतं तर ठीक आहे, आम्ही आमच्या गोष्टी मॅनेज करतो आणि जातो. इथून हजारो लोक जातात दरवेळी, बॉम्बेला जातात आणि तेवढा पूर्ण इथूनच काय दरदिवशी लोक येतात. पुण्याहून मुंबईला रोज कामाला येतात. आणि विरार आता पहिल्यासारखं असं नाही की यार एकदम लांब आहे. हे आम्ही बाईकनी कारनी दोन्ही माध्यमातून जाऊन बघितलं. 1-1.5 तासात पोहोचून जातं. आणि मला तर असं बघ वाटतंय आता ही ते गोष्ट लिकेज आम्ही थांबलंय. अगोदर केली पाहिजे होती, जेणेकरून आमचे EMI लवकर स्टार्ट झाले असते, म्हणजे वयाच्या काही वर्षापर्यंत ते EMI आमचे संपले संपले असते. असते. आता आम्ही घेतलं तर आम्हाला माहिती आहे वयाच्या ह्या वर्षापर्यंत आमचे EMI संपणार आहेत, त्याच्यानंतर मग पुढे आमचं रिलॅक्सेशन असेल. बट आम्ही एक गोष्ट आता पण रिलॅक्स मध्ये आहोत. तर हे बघा, हे झालं पण सॉल्व. आता लिकेज होतोय पूजा, म्हणजे ओला तर कुठूनच नाहीत भिंत्या, सगळं झालं. आता पाहिलं तर आम्ही ते टाईल्स बसवू किंवा वॉलपेपर लावू किंवा अजून छान छान आपल्याला सजेशन्स पण येतात की नाही, सजेशन इंस्टाग्रामवरती छान छान ताईंकडून दादांकडून की हे करा ते करा, होऊन जाईल हे. अजून म्हणजे घर घेण्यासाठीच पैसे इतके टाकावे लागले की इंटिरियर करायला काहीच काय. उरलं नाही. आणि पण मला असं वाटत होतं बाबा आपणच आहेत का काय, असं नाही. सोशल मीडिया ओपन करा, इतक्या लोकांनी स्वतःचं शेअर केलंय की घर घ्यायला तर पैसे कसे बसे जमा केले, पण इंटिरियरचं काय. ठीक आहे, घर बनतं, असं नाही की प्रत्येकाकडेच पुश्तैनी किंवा एकदमच भरभक्कम रक्कम नसते. काही लोक एकदम -0 पण नाही, मायनस पासून चालू करतात. हा, आणि घराच्या टप्प्यावरती येऊन राहतात. मग 2, 3, 4 काय लोक तर 10-15 वर्षावर पण घर एकदम रिनोव्हेट करत नाहीत. पण करणार, बुकू मोठी होईपर्यंत तर अजून छान, अजून खूप काय झालेलं असेल तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमाने आणि आमच्या मेहनतीने, लगननी. ठीक आहे, तो आला दुसरा. आता दुसरं शॉर्मा आला. हा जा. हॅलो, हा बोलिये. बिल्डिंगचं नाव काय? हा, ते बघा ते रेड लाईट दिसते छोटीशी, ती त्यांचीच बाईक घेऊन थांबली. शॉर्मा घेऊन. आणि बघायला गेलं तर फ्रेंड्स, बिल्डिंग घर पण अशा ठिकाणी घेतलं, मस्त सिक्युअर्ड आहे. कंपाऊंड, सोसायटी कंपाऊंड प्लस बिल्डिंगचा पण वेगळी सिक्युरिटी. थँक्यू. कुणीही बिल्डिंग मध्ये घुसू शकत नाही, कुणीही सोसायटीच्या आत येऊ शकत नाही. आता त्या दिवशी काही आलेत ताई दादा असं येऊन भेटून गेलेत, बट मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की असं डायरेक्ट घरी आहे, नंतरला ना मग बिल्डिंगमधून क्वेश्चन येतात की बाबा कोण आलेलं कोण गेलेलं, असं नाही डायरेक्ट कोणी येऊ शकत. दुसऱ्यांच्या पण सिक्युरिटीला. तर मी त्या माध्यमातून आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून हे पण रिक्वेस्ट करतो की प्लीज असं डायरेक्ट घरी नको, आपण जमलं तर बाहेर भेटू. कारण की घरी असं कोणीही येतं ना, खालती एंट्री करायला सांगतात, नाहीतर नाही जर झाली तर मग नंतर तेव्हा ते आन्सर देण्यासारखं काही उरत नाही की नाही सॉरी वी आर. तो तिकडे आलेला चिकन शॉर्मा जो मी खाईल थोड्याच वेळात. खा ना. बाकी पूजा, मुंबईपेक्षा हे किती पण असं वाटतं की यार आम्ही मुंबईपासून एकदम लांब आलो किंवा मुंबईची ती लाईफस्टाईल नाही आहे, असं काहीच नाही. आजी की अरे आपण मुंबई सोडली असं तसं वाटतं जरा तरी. अजिबात फक्त नाही. पाण्याचं सुरुवातीला थोडंसं हे झालं की कधी येतंय कधी नाही ते. बट गोरेगावला तर ह्याच्यापेक्षा जास्त पाण्याचा प्रॉब्लेम फेस केलाय आपण. हा, किती जिथून आहे तिथून पळा लवकर. 8:30 वाजले की 8:30 का काय टायमिंग होता 9 पाण्याचा, वाजता. चला पाणी भरायला. कधी तर टाकी भरलेली नसायची. इथे 3 टाक्या आहेत फ्रेंड. आमचा जे आम्ही प्रॉब्लेम पहिला फेस केलेत ना, भाड्याने लग्न झाल्यापासून राहायला चालू. पूजाचं तर पहिलं लाईफ चांगलंच होतं ऑफकोर्स. तिने काय सफर नाही, हे नाही ते नाही, पाणी विण्याचं घराचा प्रॉब्लेम नाही, रेंटेड नाही, काय नाही. माझा होता. एकत्र राहायला चालू झाल्यापासून काय प्रॉब्लेम्स होते आपले गोरेगावच्या घरी किंवा त्याच्या पण पहिला पाणी. त्याच्या तर पहिलं तर आम्हाला घरच नव्हतं. पहिलं सांगायचं झालं तर गोरेगावच्या घरात राहण्याच्या येण्याच्या अगोदर आम्हाला तर घरच नव्हतं. खरंच घर नव्हतं की जिथे कोण ॲटलिस्ट रेंटवर राहणार ना, तो पण पर्याय नव्हता आमच्याकडे. अशी कंडिशन होती आमची.
आणि त्याच्यानंतर जॉबला दोघंही होतो. पण आडत कुठं वाचायचं डिपॉझिट. तेच बोलते, जॉबला आम्ही दोघं पण होतो, पण असे जॉब होते ना त्याच्यामध्ये सॅलरी आणि पटकन मंथली जो Expense. आमचा एक्सपेन्सेस होता त्याच्या हिशोबाप्रमाणे एक साईड बाय साईड इन्कम बाहेर साईड बाय साईड एक सेव्हिंग अमाऊंट काढून जी एक साईड करू शकू असातला आमचा काहीच भाग नव्हता. त्याच्यामुळे तो एक सेव्हिंग अमाऊंट झालीच नाही. त्याच्यामुळे आम्हाला रेंटवर जाण्यासाठी एक पर्टिक्युलर डिपॉझिट अमाऊंट लागते, ती देण्यासाठी आमच्याकडे पर्यायच नव्हता. तर ऑप्शनच नव्हतं की काहीतरी ठेवावं. ही मी कितीतरी वेळा हर्षला बोलली होती की हर्ष ठेवा, आपण ह्याच्यातून काहीतरी करू, पण हर्ष तेव्हा मनाच करत होता, कारण का ही एकच गोष्ट की जी मी माझ्याकडून घेऊन आली होती, जिथून मी माझं घर सोडलं होतं तिथून. त्याच्यामुळे हा एक ऑप्शन आमच्याकडे नव्हताच. एका पॉइंटला असं वाटलं की नाही, आता आम्हाला आमचं काहीतरी हातपाय मारले पाहिजेत आणि ते घेतलं पाहिजे. आणि मग तो 1-2 दिवसामध्ये आम्ही त्याची कशी ना कशी साठवा गाठव कुठून काही कसं काय केलं ते आम्हाला माहिती. आणि मग ते गोरेगावच्या घरामध्ये गेलो. तिथून तेवढंच नाही तर मग परत ते सामान शिफ्टिंगसाठी टेम्पो भाडं, परत घरामध्ये आल्यानंतर इलेक्ट्रिशियनचा, कुणीही रेंटवरून इथून तिथे गेला ना फ्रेंड, 3-4-5 हजाराचं रेडीनेसमध्ये असतंच भाडं. टेम्पोचं नाही, फक्त घरात आल्यानंतर इलेक्ट्रिशियन, फळ्या मारायच्यात किंवा बल्ब बसवायचे आहेत किंवा लाईटी बसवायचे आहेत किंवा दरवाजात काय करायचं आहे किंवा छोटं मोठं काय काम करायचं आहे की नाही रे. इलेक्ट्रिशियनचं तर कन्फर्म असतं, टीव्हीसाठी, ऍक्च्युली आम्ही, पंख्यासाठी. मला डेट पण लक्षात आहे, आम्ही ज्या दिवशी घरात तिथे सगळं सामान टाकलं होतं त्याच्या 5 दिवस आम्ही घरातल्या सामानाला हातच नव्हता लावलेला. हा, आम्ही ते तसंच. तसंच ठेवलं होतं ती बिकॉज कामाला मी कामाला. दोघांचा पण असं टाइम होता ना की त्याला हात लावायला भेटतच नव्हता. आणि दुसरी गोष्ट, तिथे ठेवण्यासारख्या गोष्टीही नव्हत्या. कसं कुठून काय करायचं, स्टार्ट कुठून करायचं, हाच एक मोठा. पण ते सगळे दिवस बघितलेत ना, ते काय म्हणजे असं नाही बोलतायत वाईट आहे. जे काय चांगलं, म्हणजे जे काय होतं चांगल्यासाठीच होतं. तो एक्सपिरियन्स होता आमचा, ज्यामुळे इथे येणं तरी खूप सोपं गेलं त्या म्हणण्याप्रमाणे. कारण का त्या घरामध्ये आली ना, त्याच्या अगोदर, म्हणजे त्या घरात येण्याच्या अगोदर आहे ना, मिनिमम 3 या 4 घरं बदलली असतील. हा, आणि शेवटी म्हणून- जे सीन झालं त्याने तर आमचं सामानच हा. पूर्ण उघड्यावरती होतं. त्याच्यामुळे मग मी बोलले होते, त्या घरात पाऊल टाकलं ना तेव्हाच मी याला बोलले, जर बाबा तू आता घर बघशील ना ते स्वतःचं घर बघ, नाहीतर मी इथून हलणार नाही. भले 10 वर्ष का होईना तर रेंटच्या घरात राहीन मी, पण मी तिथून आता सामान हलवणार नाही. तर जास्त नको आहे लांबवायला, आम्हाला एवढंच सांगायचं आहे. डिसिजन घेतलाय तर ऑफकोर्स त्याला नीट पण करू, एवढी आम्ही पण हिंमत ठेवतो आणि एवढं जिद्द पण ठेवतो. घेतलंय त्याच्यातच सोनं क्रिएट करू, डायमंड बनवू आणि अजून अशी खूप सारी हिरे घेऊ. ठीक आहे, इन द सेन्स मी हे बोलतोय जरा, म्हणजे की अजून 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 मेहनत करून अजून चांगल्या चांगल्या गोष्टी पण अचीव करू. पण जे घेतलंय त्याच्यासाठी कधी पछतावा नाही आहे. अगोदर जेवढे पण प्रॉब्लेम फेस केलेत ना, कम्पॅरिझन टू दॅट तरी पूजा आता काहीच नाही आहे त्या बरोबर. थोडेफार आहेत आणि ते असतात सगळीकडेच असतात. मुंबईमध्ये पण आहेत, साऊथ मुंबईमध्ये पण आहेत. प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो. ठीक आहे, ह्याच्यावरून असं नाही की तुम्ही तेच म्हणजे असं नसतं की आपण जे विचार करतो तेच बरोबर. त्या गोष्टीला चांगलं करण्याचे दुसरे पण मार्ग असतात, त्या गोष्टीला दुसरे पण POV असतात. तर प्लीज डोंट जज बिकॉज ऑफ दॅट. कारण की आम्हाला माहिती आहे कसे दिवस बघितले. बाकी राहू द्या ते टॉपिक. आता मला माहिती आहे ह्याच्यावरून पण कोण ना कोणतरी बोलू द्या. आता प्रत्येकाला जसं आम्हाला वाटतं आम्ही बरोबर, तसं समोरच्याला पण वाटत असेल बाबा हे आम्हालाच येड्यात गिनती करतात, ते नाही तुम्ही आम्हालाच नावं ठेवतात. असं नाही, आम्ही नाही नावं ठेवत, आम्ही आमची बाजू शेअर करतो. बिकॉज ऑफकोर्स आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी शेअर करतोय. तर राय पण येणारच, सजेशन्स येणारच. पण असतं ना, सजेशन वेगळं, क्रिटिसिझम वेगळं. ते क्रिटिसिझम तर प्रत्येकाला झेलावं लागतं सोशल मीडियावरती. ठीक आहे चला, पण मला हे बोललं आता ना की यार तू स्वतःच फिरतो, आई वडिलांकडे फिरत नाही, हे नाही त्याने. भाई तुम्ही लोक का समजत नाही? भाई माझी लाईफ तशी नाही आहे की आई वडिलांसोबत 20-30 वर्ष पूर्ण आईच्या कुशीत घालवले आणि अचानक लग्न करून बायकोसोबत गेला. नाही बाबा, नाही आहे तसं यार. जेवढं पण वर्ष मला माहिती आहे कसं गेलं, शटलकॉक सारखं इथून तिथून कागद गुंडाळून पडल्यासारखा रस्त्यावरती. यार आता एकदमच डिटेलिंग मध्ये सांगू असं पण नाहीये, बट असं नका बोलू यार की हे आणि अचानक मग आता बायको आली तर निघून. नाही, बायको आली तेव्हा कुठं मला ते घर एक काहीतरी भेटलंय, सोबत भेटलंय कोणतरी आणि तिने मला आणलंय इथं असं घरामध्ये. नाही तर काहीच नव्हतं यार. तुम्ही असं नका बोलू की मी आईला विसरलोय बायको आल्यापासून किंवा आई वडिलांना विसरलाय, हे ते. यार कम ऑन यार, एहसान फरामोश नाहीये मी.
जिनी साथ दिली, जिनी हात धरून घर गृहस्थी दाखवली, तिचा हात धरून आहे. आय एम नॉट ब्लेमिंग की ते वाईट आहेत, ते पण चांगलेच आहेत. त्यांचे पण आता मला पण लग्न झालं समजते ना, नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, वेगवेगळं होण्याचे पण विचार येतात. प्रत्येकाला एका टोकापर्यंत अशी भांडणं जातात. मग तेव्हा त्यांनी घेतला निर्णय, झाले वेगळे नंतरला, पण दे आर हॅपी इन दर लाईफ. ठीक आहे, माझा नसेल तेव्हा विचार आला तितका, बट ठीक आहे, आता त्यांची पण एज होत चालली, तर त्यांना पण माझी आठवण येत असते, बोलावं असं वाटतं. तर मी ते नाही थांबू शकत ना की माझ्याशी बोलू नका. मी बोलतो, मी जातो देखील, पप्पा मम्मी सगळ्यांसोबत एकदम. मला पण असं फॅमिलीसारखं, फॅमिलीच वाटतं ना, फॅमिली आहेच. बट असं नाही आहे की मी त्यांना विसरलो. ठीक आहे, बिकॉज विसरण्यासारखी त्या आठवणीच माझ्या एकट्यात गेलेल्या आहेत सगळ्या. ओके, आणि मी बघितलंय सगळ्यांना हॅपी असताना, आणि मी जाणवलंय स्वतःला एकटा असताना. तर प्लीज डोंट से मी दिस की आई वडिलांना विसरतोय प्लीज. ओके, बस बाकी नको आता ही गोष्ट असं वाढवायला. हे बघा, हे परत हे सगळं, हे आपण कधीपर्यंत, एका हफ्ता किंवा आता स्वातीताई तोपर्यंत जर आपण काय काम काढणार नाही, नंतर काही येत्या दिवसात मग करता येईल. आरामात. आणि त्याला खर्च तरी किती गेला, आपल्याला विचारलेला किती रुपयाचा खर्च आला या आणायला? 400 रुपयाचा खर्च आला या सगळ्या गोष्टी आणायला. काय आणि ते पण मला वाटतं अजून स्वस्तात झालं असतं तर त्यांनी मला ऑइल पेंटचं ते नसतं दिलं. बट ऑइल पेंटचं असल्यामुळे मला तो प्रायमर जास्त भेटला आहे ना. बघू अजून पुढं काय सजेशन. होते मला ते काढून बनवून दिलं असतं, मी लावलं असतं. ऍक्च्युअली हर्ष तर बोलत होते की आपण पूर्णच करू, पण मीच थांबली आहे. आता अजून 1 वर्ष सुद्धा नाही झालं. सो पहिले 1 वर्ष होऊ दे, अजून काय कुठे काय प्रॉब्लेम्स असेल किंवा अजून काय कुठे काय असेल तर आपल्याला समजून येईल. बिकॉज आपण इथे राहण्यासाठी नवीन आहे, आपल्याला माहिती नाही या जागेबद्दल. म्हणून म्हटलं की थोडं थांबूया, कुठून अजून काय होतंय का बघेल, समजेल. त्याच्यानंतर मग दिवाळीपर्यंत तरी आमचं 1 वर्ष कम्प्लीट होतंय. मग तेव्हा दिवाळीला पूर्ण चमकावून टाकू. तोपर्यंत थोडी सेव्हिंग करू, बघू जमलं तर थोडंफार फर्निशिंग पण होऊन जाईल. त्याच्या अगोदर दिवाळीपर्यंत मी ठरवलं पण आहे, जी गोष्ट घरासाठी ठेवली होती ती गोष्ट दिवाळीपर्यंत माझ्या गळ्यात सुद्धा येईल. खूप सो फिंगर क्रॉस. ओम नमः शिवाय. चला आता शॉर्मा ट्राय करू. कशाचं चित्र आहे? चिकन आहे का असं उभं आहे ते? भाव्या काय दुपारची झोपत नाही आजकाल, म्हणून ती रात्री झोपून गेली. खाऊ बघू आपण शॉर्मा. का बकवास आहे? खालून पण ओपन आहे, वरतून पण ओपन आहे, एक जागा पॅक असते ना. जिथे राहतो ना त्याला जवळपास फ्लिपकार्ट, मिनिट, ॲमेझॉन, ब्लिंकिट, झेप्टो हे ज्या फास्ट एसेन्शियल सर्व्हिसेस आहेत ना, ते ॲक्च्युअलमध्ये 5-5, 7-7, 10-10 मिनिटाच्या आत येतात. कधी कधी जर असं होतं 2-3 मिनिटातच येत आहे ना तुझ्या ब्लिंकिट वगैरे, कारण की सगळे अब जवळच आहेत, सगळं जवळ आहे. भाजी मार्केट पण लागतं. ज्याच्या अगोदर बोलून प्रॉब्लेम एवढे फेस केले तसला काहीच नाही आहे. घरातलं आहे थोडंफार ते होऊन जाईल. कसं आहे? ओके. सोबतच तुझ्यासाठी गरम पाणी ठेवलेलं, ते पण जास्त गरम झालं थोडं. आणि डोनट ठेव आतमध्ये. काय एवढं डोनट आणला फ्रीज मध्ये? तो प्रोबॅबली मी जर खाल्लाच रात्री तर रात्रीपर्यंत खाईल, बिकॉज सकाळी मी तो बुग्गूला देणार नाही खायला. पूजाला गरम पाणी दिलं, बट मी पितो मस्तपैकी थंड पाणी. आणि थोड्या वेळात मी थंड पाण्याने आंघोळ पण करायला जाईल. आणि फ्रेंड्स हे बघा, बाकीच्या भिंत्या बघा ना, हे सगळं तर छान दिसतंय ना. आणि घर म्हणजे काय हो, जिथं छानपैकी आपल्याला झोप लागते. पहिली बात तर खूप झोप लागते. ठीक आहे, प्रसन्न वाटतंय, एक राहावंसं वाटतं घरामध्ये, आणि कोझीनेस वाटतो घरामध्ये. घर आपल्याला आपलं समजतं, आपण घराला आपलं समजतं. ठीक आहे, घरात भांडणं पण होतं ते, पण ते सॉर्ट पण होतात ते, आणि छान वाटतंय. एक बेटर फील येतं, एक पॉझिटिव्हिटी फील येते. ओके, त्यालाच तर बोलतात ना घर. त्यात छान सजावटी एकदमच काय करून पण घरामध्ये प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामध्ये मन लागत नाही, हे नाही ते नाही. बाय गॉड ग्रेस असं कुणाचंच नसून आहे. ठीक आहे, बट वी आर फिलिंग व्हेरी गुड स्टेईंग इन दिस. अँड आपल्यामध्ये ते आहे. जोपर्यंत पुढं काहीतरी राहून गेल्यासारखं वाटणार नाही ना, माणूस तितका हातपाय मारणार पण नाही. म्हणून देव बाप्पा एक छोटंसं पुढं आपल्याला चॅलेंज हमेशा देतोच की दिस इज नॉट दी एंड, यू हॅव टू अचीव्ह मोर. घर दिलं, आता घर बनवा, हा आपला नेक्स्ट स्टेप आहे.
आणि त्याच्यानंतर पुढे पण काय काय स्टेप्स आहेत ते शेअर करेलच. बाकी या ब्लॉगसाठी इतका वेळ दिलात, एवढा आमचा ऐकण्यासाठी वेळ दिलात तुमचा, त्यासाठी धन्यवाद. भेटू आपण सगळे नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाकी गरमी ॲक्च्युअलमध्ये इतकी वाढली आहे. बट एक प्रश्न आहे, दुबई आणि ह्या सगळ्या गल्फ कंट्रीजमध्ये तर गरमी कितीतरी होती, कितीतरी. तिथे कधी कोणी आजारी किंवा गरमीच्या हीट वेव्हमुळे असं तसं पडलेलं दिसत नाही. आत्ता लोक इतके कमजोर तर का, म्हणजे असं नाहीच आहेत ना की 45 डिग्री 40 डिग्री 30 डिग्रीमुळे एकदमच हे होते. लोकांनी ह्याच्यापेक्षा जास्त डिग्रीपर्यंत इजिप्तच्या टायमाला जेव्हा ते पिरॅमिड वगैरे बनत असतील, ऑफकोर्स तेव्हा तर जास्ती गरमी असेल. पिरॅमिडच्या आतमध्ये कोयल्याच्या खदांमध्ये कामं करतातच ना लोक, आजारी पडतात त्याच्यातून पण. बट ते चांगलं आहे की आपण क्युअर्ड राहू, पहिल्याच काळजी घेऊ. बट एकदम घाबरून नाही गेलं पाहिजे की आपले गरमी तर हे नको ते नको. वी हॅव टू स्टे चिल्ड. माइंड प्रिपेअर्ड राहिलं ना मग सगळ्याच गोष्टी शक्य आहेत. बाय बाय.